तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास आणि चारुलता यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळते, तर अधिपती आणि अक्षरा यांना दुसऱ्या क्रमांकाचे. आणि मग त्यानंतर चारुलता पुढे बोलण्यासाठी जाते. सगळ्यात आधी ती सर्वांचे मनापासून आभार मानते आणि मग त्यांना बक्षिसाची जी काही रक्कम मिळालेली असते ती सर्व रक्कम ती दान करते आणि त्यामुळे सगळेच जण तिच्या निर्णयावर खूप खुश होतात. आणि मग अक्षरा आणि अधिपतीसुद्धा त्यांच्या बक्षिसाची रक्कम दान करतात आणि त्या चौघांचा तो निर्णय बघून सगळेजण त्यांचं कौतुक करतात. दुसरीकडे तो रमेश मात्र खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो की त्या दोन माईलेकींना तर मी सोडणार नाही. त्या मम्मीने तर माझ्या कानाखाली मारली, या गोष्टीचा मी बदला घेणारच. आणि त्याच वेळी त्याची दोन माणसं त्या ठिकाणी येतात आणि ती त्याच्याकडे पैसे मागू लागतात. मात्र रमेश म्हणत असतो की माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही आणि आता मला कोणासोबतही बोलायचं नाही, तुम्ही निघा इथून. त्यामुळे मग ते लोक त्याची कॉलरच पकडतात. पण तो रमेशही त्यांच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो की मी तुमचा बॉस आहे, तुम्ही नाही, त्यामुळे आता इथून निघा. पण ते लोक काही ऐकत नाही आणि त्या रमेशलाच धमकी देऊ लागतात. पण तो सुद्धा त्यांना पैसे द्यायला तयार होत नाही आणि त्यामुळे तो एक माणूस म्हणतो की ठीक आहे, तुला पैसे नसतील द्यायचे तर नको देऊ, तो आत्तापर्यंत जे काही केलं ना ते आम्ही अधिपतीला जाऊन सांगतो. आणि ते ऐकून रमेश खूप घाबरतो आणि नाईलाजाने त्या लोकांना काही पैसे देतो. मात्र ते लोक त्याच्याकडे अजून पैसे मागत असतात आणि मग ते स्वतःच त्याच्या खिशातून सगळे पैसे काढतात आणि तेथून निघून जातात. आणि मग त्यानंतर दुसरा एक माणूस त्या ठिकाणी येतो, तर रमेश वैतागूनच त्याला म्हणत असतो की आता तू कशाला आला इथे. मात्र तो माणूस म्हणतो की मी काय सांगतोय त्याआधी तुम्ही ऐकून तर घ्या. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला कॉल करत असते आणि तितक्यात इरा आणि तिची आई त्या ठिकाणी येतात. अक्षराला बक्षीस मिळाल्यामुळे त्या दोघीजणी खूप खुश असतात आणि तिचं मनापासून कौतुक करतात. आणि त्यानंतर इरा पटकन बोलून जाते की यांच्याकडे इतकं आहे त्यामुळे त्यांना दान करायला काही वाटत नाही. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे अक्षराला वाईट वाटतं. मात्र इरा म्हणते की मला असं म्हणायचं नव्हतं. त्यामुळे मग अक्षरासुद्धा तिला काही जास्त बोलत नाही. आणि मग त्यानंतर इरा आणि विद्याताई घरी जाण्यासाठी निघतात, तर अक्षरा अधिपतीकडे जाते. तर अधिपती त्या कमिटीमधील एका मेंबरसोबत बोलत असतो आणि ज्याने कोणी स्टेज बांधला होता त्याला मला उद्या भेटायला सांगा असं त्यांना सांगतो. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला काय झालं ते विचारते. अधिपती म्हणत असतो की आज जो काही प्रकार घडला ना तो पुन्हा घडता कामा नये, म्हणूनच मी उद्या ज्याने कोणी स्टेज बांधला होता त्या माणसाला भेटणार आहे. तर अक्षरासुद्धा म्हणत असते की हो ना, आज खूप मोठा अनर्थ घडता राहिला, पुन्हा असं होता कामा नये. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. पण चारुहास आणि चारुलता आधीच घरी जाण्यासाठी निघालेले असतात. ते व्यवस्थित पोहोचले का नाही हे बघण्यासाठी अक्षरा त्यांना कॉल करायचं ठरवते. तितक्यात मग आजी त्या ठिकाणी येतात आणि मग त्यानंतर ते तिघेजण घरी जाण्याचं ठरवतात. तर दुसरीकडे रमेशकडे आलेला तो माणूस त्याला सांगत असतो की मी मगाशी जेव्हा माझं शेवटचं काम करून निघत होतो तेव्हा अधिपती सरकारांनी मला बघितलं. आणि ते ऐकून रमेशच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तो खूप घाबरतो आणि त्याला विचारतो की तू त्या अधिपतीला काही सांगितलं तर नाही ना. त्यावर तो माणूस म्हणतो की नाही, त्यांनी मला बघितलं, मला हाकसुद्धा मारली, पण मी त्यांच्याकडे न बघताच तेथून निघालो. मला नाही असं वाटत की ते मला ओळखतील म्हणून. आणि ते ऐकून त्या रमेशच्या जीवात जीव येतो. तो त्या माणसाला सांगतो की यापुढे आपण दोघं एकमेकांना ओळखत होतो हे तू विसरून जा. आज आपण जे काही केलं ते स्वतःच्या मनाला सुद्धा सांगू नको. आणि त्यावर तो माणूस हो म्हणतो आणि घाबरूनच तेथून निघून जातो. दुसरीकडे चारुहास चारुलता घरी आलेले असतात. चारुलता म्हणत असते की खरंच मला वाटलं नव्हतं की आपण ही स्पर्धा जिंकू. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षराने जर आपल्याला फोर्स केला नसताना तर आपण या स्पर्धेमध्ये सहभागीसुद्धा झालो नसतो. तर चारुलता म्हणत असते की हो ना, खरंच आपल्या अक्षराचे विचार खूप छान आहेत. आणि मग ते दोघेजण अक्षरा अधिपतीचं कौतुक करतच असतात. तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो या दोघांना सांगतो की मी अधिपती आणि अक्षराला घरी सोडण्यासाठी आलो होतो. आणि मग त्यानंतर तो स्पर्धेमध्ये जो काही प्रकार घडलेला असतो त्याबद्दल चारुहास आणि चारुलताला सांगू लागतो. तो म्हणत असतो की जेव्हा ज्येष्ठ नागरिकांची फेरी सुरू झाली तेव्हा स्टेज अचानक हलायला लागला होता आणि ही गोष्ट फक्त अक्षरा वहिनींच्या लक्षात आली आणि मग ती त्यांनी अधिपतीला दाखवून दिली. आणि मग अधिपतीने सगळ्या स्टेजचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलला आणि मग अक्षरा वहिनीसुद्धा त्याच्या मदतीला धावून गेल्या. त्या दोघांनी सगळं काही नीट केलं आणि हे सगळं काही ऐकून चारुहास आणि चारुलता खूप घाबरतात. तर
दुसरीकडे स्टेजचा संपूर्ण भार खांद्यावर घेतल्यामुळे अधिपतीला मोठी दुखापत झालेली असते. अक्षरा त्याला म्हणत असते की तुम्ही प्लीज एका जागी शांत बसा, मी बघते नेमकं काय झालंय ते. आणि मग तिच्या लक्षात येतं की अधिपतीच्या मानेला पाठीला खूप जखमा झाल्यात. त्यामुळे ती अधिपतीला सांगते की तुम्ही इथेच बसा, मी पटकन हळदीचा लेप बनवून घेऊन येते. मात्र अधिपती नकार देत असतो, परंतु अक्षरा त्याचं काही ऐकत नाही. तर दुसरीकडे ओंकारने घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर चारुहास आणि चारुलताला अधिपतीचं आणि अक्षराचं खूप कौतुक वाटतं. ते दोघेजण म्हणत असतात की एवढं सगळं घडलं पण अधिपतीने कोणाला काही कळू दिलं नाही. तर ओंकार त्यांना म्हणतो की हो ना, जर हे सगळं लोकांना कळलं असतं तर तिथे खूप धावपळ झाली असती, अनेक लोक जखमी झाले असते. त्यामुळे मग अधिपतीने स्वतःच सगळं हँडल केलं. तर चारुलता म्हणत असते की तरीच एका क्षणी मला असं वाटलं की आता मी पडते की काय, पण त्याच वेळी अचानक स्टेज हलायचा थांबला. त्यावेळी नक्कीच अधिपती आमच्या मदतीला धावून आला असणार आणि मग त्यानंतर ती देवाची मनापासून आभार मानते. मग ओंकार घरी जाण्यासाठी निघतो. तर चारुलता म्हणत असते की या अधिपतीचा स्वभाव ना मला खरंच कळत नाही. तर चारुहाससुद्धा म्हणत असतात की हो ना, मलासुद्धा आता असंच वाटतंय की इतक्या वर्षांमध्ये मी आपल्या मुलाला ओळखू शकलो नाही, त्याला आपलीसुद्धा काळजी वाटते, हे फक्त मी अक्षराकडूनच ऐकलं. तर चारुलतासुद्धा अधिपतीवर खूप खुश असते. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीच्या जखमांवर औषध लावत असते. तितक्यात मग आजीसुद्धा लेप बनवून त्या ठिकाणी येतात. त्या देखील अधिपतीचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की अजून किती करणार आहेस रे तू आमच्यासाठी, आज तू जे काही केलं ना ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे अधिपती अक्षराला विचारतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की घरात कोणाला काही सांगू नका. तर अक्षरा म्हणते की मी खरंच काही सांगितलं नाही. तर आजी म्हणत असतात की अरे ती काही सांगायला तयारच नव्हती, पण मग मीच तिला तुझी शपथ दिली आणि मग तिने मला सगळं सांगितलं. आणि मग त्या अधिपतीचं खूप मनापासून कौतुक करत म्हणत असतात की तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे पण तरीसुद्धा तू कधीही त्या संपत्तीचा गर्व केला नाही. नेहमी दुसऱ्याचं भलं कसा होईल याचाच तू विचार करत असतो. ज्याला कोणाला मदतीची गरज असते त्याच्या मदतीसाठी तू धावून जातो. खरंच तुझ्यासारखा मुलगा मिळायला नशीब लागतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.